जंगली रमी पे आओ ना महाराज चित्रपटसृष्टीमध्ये काम करणारे हिरो हिरोईन, महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटात काम करणारे अभिनेता अभिनेत्री आणि महाराष्ट्रातील जंगली रमीचे ॲड करून महाराष्ट्रातल्या तरुण युवकांच्या आयुष्याला घोडा लावणारे भिकारचोट रील स्टार, प्रथमतः विनंती आहे की हे आपले कधी हिरो होऊ शकत नाहीत. आणि एवढं होत असताना जे विधानसभा सभागृहे 5 ते 10 लाख लोक मतदान करून तुम्हाला सभागृहात पाठवतात, त्या सभागृहामध्ये एकमेकाला तंबाखू मळून द्यायला नाही, त्या सभागृहाच्या बाहेर एकमेकाला शिवा देण्यासाठी नाही, त्या ठिकाणी भाडोत्री कार्यकर्ते लावून भांडणं करण्यासाठी नाही. अरे दलिंदरांनो, तुमच्याकडून आदर्श घ्यायचा काय? आणि मग यामध्ये अलीकडं महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे साहेब असताना दिवस तुम्ही काहीतरी बोलायलेत आणि नवीन संकट तुमच्या अंगावर ओढून घ्यायलेत. आता मेन गोष्ट, काल परवा तुम्ही सांगितलं बाबा मी जंगली रमी खेळत नव्हतो आणि मी काय करू लागलो की आलेली ॲड स्किप करू लागलो. पहिली गोष्ट साहेब, तुमच्या समोर लॅपटॉप असतो, त्या ठिकाणी तुम्ही एक डायलॉग आणला की मला खालच्या सभागृहात काय चाललं हे पाहायचं होतं. मला प्रश्न सांगा, खालच्या सभागृहात तुम्हाला पाहायची काहीच गरज नाही, कारण तुमच्या मोबाईलवर उद्या काय होणार आहे याच्या पहिले तुमच्या मोबाईलमध्ये टेक्स्टमध्ये तुम्ही 288 आमदारापैकी एक असाल तर असा मेसेज येतो, महाराष्ट्र विधानसभा सभागृहाच्या दिनांक ज्या तारखेला उद्याच्या रोजीच्या कामकाजाचा क्रम या सचिवालयाच्या www.mls.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. प्रधान सचिव महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय याला जेव्हा तुम्ही ओपन केलं तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये असा कागद येतो है ना. मग असं जे काही चलचित्र तुमच्या मोबाईलवर आलं किंवा तुमच्या कम्प्युटरवर आलं, तुमच्या लॅपटॉपवर आलं, तर त्याच्यात सांगते विधान परिषदेत काय चालू आहे, विधानसभेत काय चालू आहे. त्याच्यावर कुठलीच जंगली रमी पे आओ ना महाराज, रमी खेळा, पैसे जिंका, भीक मागा असं कुठंही लिहिलेलं नसते. त्याच्यामध्ये कुठं काय चालू आहे, अर्थसंकल्प काय आहे, महाराष्ट्र विधानसभा मार्गदर्शक काय आहेत, ह्या सर्व गोष्टी या कागदावर पुरवल्या जातात. तरी तुम्ही म्हणले की बाबा मी कमी हुशार असल्यामुळं माझ्या वाट्याला जास्त प्रॉब्लेम आलेत. मग साहेब कमी हुशार आहेत, पदभार कोणाकडे तरी द्या आणि काय करा, शिक्षण घ्या, पुन्हा पदभार सांभाळा. दुसरं आता काय बोलावं तुमच्याबद्दल. त्यानंतर तुम्ही पुन्हा सांगले की मी राजीनामा का द्यायचा, मी काय विनयभंग केला का. मग आता ते करता का, कोणाला हात लावता. अरे बोलाव काय, आपण कोणत्या पदावर आहेत, आपलं काम काय आहे ना, की महाराष्ट्र अख्ख्या नजरेनं तुमच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून पाहायला आहे. आणि एवढं होत असताना तुमचे असे बेताल वक्तव्य असतील तर त्या महाराष्ट्रानं काय शिकायचं रे. त्या सभागृहामध्ये आमदार या नात्यानं तुम्ही भांडणं करायले. येणाऱ्या काळात त्या विधानसभेला लोकांनी WW आखाडा म्हणू नये. येणाऱ्या काळात आता तिथं तंबाखू चोळल्या चालली, एकमेकाला चुना लावणं चाललंय, त्याच्यात जंगली रमी खेळणं चालू झाले. फक्त आता एक काम करा, एकदा गौतमी पाटीलचा टंग टंग डान्स होऊ द्या, म्हणजे महाराष्ट्राची जनता एकदा डोळे तप्त झाले त्यांचे. तेवढंच व्हायचं काम राहिलं का नाही. अरे बोलाव कोणाकोणाबद्दल है ना, गुतं कोणा घेतलं रे. महाराष्ट्राची 11 कोटी लोकसंख्या तुमच्याकडे एक आगळ्या वेगळ्या दृष्टिकोनातून पाहिली. त्या सभागृहात तुम्ही जंगली रमीपेक्षा या शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही त्याबद्दल तुमची चर्चा व्हायला पाहिजे. ह्या शेतकऱ्यांच्या लेकरांची बेरोजगारी वाढली त्याच्याबद्दल चर्चा व्हायला पाहिजे. पेपर फुटायलेत, गोरगरिबांच्या लेकरांच्या आयुष्याला घोडे लागालेत त्याबद्दल तुमची चर्चा व्हायला पाहिजे. पण तुम्हाला माहिती आहे मनमानी कारभार आहे, हम बोले सो कायदा, आणि यामुळे आमचा कार्यक्रम ठोकला गेलाय. बरं तुमचं हेच वक्तव्य नाही, हे जंगली रमीचं जाऊ द्या चुलीत. बाबा तुम्ही जंगली रमी खेळत नव्हतात, तुम्ही बुद्धिबळ खेळत होतात. यस, पण बुद्धिबळ खेळत असताना याच्या अगोदर तुम्ही डायलॉग आणला, शासन शेतकऱ्याकडून 1 रुपया विमा घेते, शासन भिकारी आहे. बरोबर आहे. तुम्ही बापा शासनातले प्रत्येकच आमदार काय भिकारी आहेत. प्रत्येक जण ऑटोनं चालणं, काळी पिळून त्याचा प्रवास, अख्खा महाराष्ट्र दुखात आहे तुमच्यामुळं. की तुमचे दिवस कधी बदलतील, तुमचं मानधन पेन्शन कधी वाढल. महाराष्ट्र दुखात आहेत कारण तुमचे काम करण्याच्या पद्धती, तुमच्या हलापेस्टा पाहून महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यात आसू आलेत की आमदारावर एवढे वाईट दिवस काय आलेत बाबा. त्यानंतर तुमचं दुसरं स्टेटमेंट आहे साहेब, कर्जमाफी विमा निधीचा पैसा शेतकरी विवाह साखरपुडे यांच्यासाठी केल्याचा आरोप तुमच्यावर आहे. हे तुम्ही बोललेला आहात, तेही प्रूफ माझ्याकडे आहे. आता मुख्य गोष्ट लक्षात घ्या, मग तुमच्याकडे एवढा अतिरिक्त पैसा प्रत्येक आमदाराकडे, तुमच्याकडे 7 फुटाची गादी कुठून आली, कढीबंद दरवाजामधून तुमच्या आतल्या गुलदस्त्यातल्या गप्पा कुठं होतात है ना, तुमचे कुटाणे कुठं होतात. त्याच्यानंतर प्रत्येक आमदार
त्याच्यातले काही चांगले आहेत, पण काही जणांचं इकडे एक दुकान तिकडे एक दुकान, हे असे आगाऊ दुकानं कसं काय चालतात, असे अनेक प्रश्न आहेत का नाही. त्यानंतर तुमचं स्टेटमेंट आहे कृषी मंत्रीपद हे काय आहे, उनाडगावची पाटीलकी. साहेब आपण बोलावं काय, पहिली गोष्ट मला तर वाटतं तुम्ही तानात आहेत म्हणून फुसकून काहीतरी बोलायलेत, त्याच्यानंतर विरोधी पक्ष तुमच्या मागत लागलाय आणि तो मागे लागल्यामुळं त्याच्यामुळं ताना तुमच्याकडून काही स्टेटमेंट व्हायले, पण हे स्टेटमेंट तुमचं पद घालवण्यामागे मुख्य भूमिका बजावेल. म्हणून विनंती आहे, वक्तव्य करत असताना महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची मनं दुखावणार नाहीत याची काळजी घ्या. या अगोदर काही शेतकरी काही बोलले होते की बाबा तुमचे कपडे लते बुटं बिटा आम्हीच दिले, तर कोणीही या राज्यामध्ये राजा बनण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जनसेवक आहेत, हा कुठल्याही मंत्र्यानं कुठल्याही आमदारानं न विसरता कामाचे, हे त्यानं विसरू नये. मुख्य गोष्ट लक्षात घ्या. त्यानंतर ढेकळाचे पंचनामे करायचे का, हेही स्टेटमेंट तुम्ही दिलं होतं. आणि आम्ही कुठल्या पक्षाचे कट्टर निष्ठावंत कार्यकर्ते नाहीत. जिथं विषय शेतकऱ्याचा, विषय विद्यार्थ्याचा येईल आणि जिथं जंगली रमीनं तुम्ही खेळलात, त्याच्यानंतर तुम्ही पत्ते बाजूला सारलात है ना, ह्या सर्व गोष्टी जरी झाल्या असतील, आता हा व्हिडिओ पहा, हा व्हिडिओ पाहिल्यावर कळलं. ही ऍड स्किप करणं आहे का, ही ऍड स्किप करणं आहे, हे गुल्ल्या बादशाह राणी है ना, ऍड स्किप करणं आहे का. मग प्रश्न हाच आहे माझा की आम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, कोणी आम्हाला प्रलोभन देऊन कोणाबद्दल बोलायला भाग पडत नाही. पण प्रश्न आहे की त्या जंगली रेमीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात युवक वर्ग कमी वेळात श्रीमंत होण्याच्या नादात है ना अनेक पैसे घालून बसायलाय. अनेकांनी कुठं ASI होता ज्यानं ट्रॅफिकमध्ये पकडलेले वाहनं ऐकले, जंगली रमीत पैसा घातला. एका दलिंदरानं 2 वर्षाच्या लेकाला 20 पाजलं, बायकोला 20 पाजलं, स्वतः गळफास घेतला, प्लॉट विकला, जागा ऐकली जंगली रमीमध्ये. एक नोकरी होता, 4 कोटीचं बजेट त्याला होतं, तो देखील गळफास घेऊन मरण पावला. अनेक प्रत्येक गावामध्ये कमी वेळात श्रीमंत होण्याच्या नादात हिरो हिरोईनला आदर्श मानून त्यांनी केलेल्या जंगली रमी पे आवना महाराज या ॲडच्या प्रलोभनाला बळी पडून लवकर कसं मोठा होता येईल या नादात त्यांनी स्वतःचं आयुष्य गमावलं आहे ना. 25 वर्षाच्या पोराला म्हाताऱ्या बापाला खांदा देण्याची वेळ या जंगली रमीनं या महाराष्ट्रात या भारतात आणली असेल. मग तो ड्रीम 11 असेल, चक्री नावाचा गेम असेल, ड्रीम 11 असेल किंवा जंगली रमी असेल, याचं प्रलोभन करताना तुम्ही विधान भवनात जर असं केलं असेल, तीच ॲड कसं काय येऊन तुम्ही स्किप करताना तुमचा व्हिडिओच कसं काय यावा, याबद्दल तुम्ही स्टेटमेंट देणं. यापेक्षा यावर जर खऱ्या अर्थानं तुम्हाला या शेतकऱ्यांच्या लेकरांबद्दल पुळका असेल तर या शेतकऱ्यांचंच एक पोरग म्हणून तुम्हाला विनंती करतो, ह्या जंगली रमीबद्दल ॲड करणारे जे बी भिकारचोट रील स्टार असतील, हिरो हिरोईन असतील है ना, आयरे गैरे फटुरे असतील, यांच्यावर पहिल्यांदा बंदी घाला. तेलंगणा नावाच्या राज्यामध्ये जंगली रमी ॲडवर बंदी आहे, तशी महाराष्ट्रामध्ये बंदी घाला आणि महाराष्ट्राच्या लेकरांचं भविष्य वाचा, महाराष्ट्रातल्या बापांचा लेख वाचा, माईचा लेख वाचा आणि घराचं घरपण वाचवण्याचं काम तुम्हाला करता येईल. ते जरी काम तुम्ही केलं, जंगली रमीबद्दल जरी तुम्ही खेळले असताल, जरी तुम्ही पत्ता इकडं गुल्ल्या बादशाह आणि इकडे तिकडे हलवला असेल, तरी याच्या विरोधात तुम्ही पाऊल उचला. अख्खा महाराष्ट्र पुन्हा तुमच्या बाजूने येईल आणि हे जर पाऊल तुम्ही उचललं, जंगली रमी ही मोबाईल मधून कायमस्वरूपी बंद झाली, तर महाराष्ट्राचा कुठलाही युवक तुमच्या पाठीशी उभा राहील, तुमच्या पदाला नाही आणि तुमच्या आमदारकीलाही धक्का लागणार नाही. हा शब्द त्यांच्या वतीनं द्यायलो. मात्र पहिलं तुमचं काम आहे त्या जंगली रमीच्या अगेन्स्ट तुम्ही, सरकार तुमचे, उपमुख्यमंत्री साहेब तुमचे, त्यानंतर मुख्य गोष्ट मुख्यमंत्री साहेब तुमच्याच युतीमधले, त्यांना जाऊन सांगा लवकरात लवकर याच्यावर ॲक्शन घ्या आणि लेकरांच्या आयुष्याला घोडे लावण्याचा कार्यक्रम बंद करा. तुमच्याकडून एवढी अपेक्षा ठेवतो. फक्त विधान भवनात तंबाखू झाली, विधान भवनात चुना लावणं झालं, विधान भवनाच्या बाहेर भांडणं लावणं झालं, विधान भवनात शिवा देणं झालं. फक्त आता विधान भवनात गौतमी पाटीलचा कार्यक्रम झाला की महाराष्ट्राच्या लोकांचे डोळे तृप्त झाले, एवढं म्हणायला हरकत नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.